भारतीय संस्कृतायेत खंयच्याय परबेक मजेशीर करता ती म्हणल्यार त्या परबेक आमच्या जिबेक आनी काळजाक धादोशी करपी खाणा जेवण। ह्या पाक कलेची संस्कृताय आमच्या गोंयच्या परबींनी लेगीत झळकता। गोंयच्या दिवाळेत तर रोसांतले, दुधांतले तिखट गोड फोव आनी ताच्या बरोबर शंकरपाळ्यो, चकल्यो हे साबार जिन्नस आमच्या जिबेक रूच हाडले शिवाय रावना। द फेस्टिवल ऑफ लायट्स अ गोवन दिवाळी स्टोरी हाच्या आयच्या एपिसोडात द वॉयस फॉर गोंय तुमच्या मुखार दवरता। आमच्या गोंयच्या दिवाळेचे पारंपारीक जिन्नस आनी ताच्या फाटल्या तयारेची झलक। ही फोवांची प्लस तशीच तांदळांची गिरण आमी दिवाळेचे पयलीं एक 8 दीस नाजाल्यार दसरो जावन आमी ही स्टार्ट करता फोवांची। आमी कितें आसा ती मातशी एक तरी लाय जावंकूच जाय भितर, तशें आमी कायलीन दवरिता, त्या खातीर चड टेस्ट येता। आमी अशें तर चड कायल चड तापलेले आसत न्हू जाल्यार 2 मिनटांनी सुद्दां जाता ना, ती बिडाची। आनी आमी रेंव हाडटा, एका बेळगांव साकून हाडटा, एका स्पेशल रेंव येता, ही रेंव सेपरेट। ही रेंव काळी आसता आनी तिका टेन्शन आसता ते रेंव, हय तिका टेन्शन दिवनूच तयार केल्ली आसता ती। हय तसो टेम्परेचर तितलो कंट्रोल करता ती, तशें हें केल्लें आहा तिका ते रेंव। हांव हे भाताचे ज्योती, हे भात आमी चडशे ज्योतीच्याच भाताचे करता आनी कस्टमर येता पळय ते कसलेय हाडटा, जया, कर्जत, कोरंगूट आनी आजगो बीन कितें येता तसले हाडटा। ताका कोण स्वता आपूण रोयता पळय ते आपापल्याक जाय तसले हाडटा, आमी करून दिता तांकां। लोकूय येता घेवन हांगासर, हय आपल्याक घेवन येता, एक 10 किलो 20 किलो अशें फॅमिली चड आसा जाल्यार चड घेवन येता ते, फुगयता बीन आनी ते थोडे गरम उदकाचे करून हाडटा, थोडे थंड उदकाचे हाडटा। आतां आमी हे करता ते थंड उदकाचे। आतां हे टाकेन आमी 8 क्विंटल 10 क्विंटल बीन घालता। आमी एकदां 2 करता, 4 करता, सोंपसर आनी ते दवरप ना जाल्यार ताका कोम येता। काडले म्हणटकच ते जावंकूच जाय, नाजाल्यार ताका बारीक कोम येता मागीर आनी मागीर टेस्ट बरो येना। हे आमचो पयलीं हो बाबाचो बिजनेस आमच्या, तेन्ना बाबा रिटायर जावन बाबान गेले जाली 34 वर्सां सुमार जाली हो धंदो चालू आहा। आमी थंयच्यान भात हाडटा आनी हांगा घालता, हांगासर मागीर ते हे डोब्यांनी अमके डोबो एक डोबो ते कायलीन घालप आसता आनी ते कायलीन जाले म्हणटकच भाजले म्हणटकच तो काडप आनी मागीर आमी हांगासर हाडटा। हांगासर ते मिशिनाचेर प्रेस जाता, तुका जाय तेदी सायज दवरूंक जाता, बारीक दाट पातळ जाय तसली सायज दवरूंक गावता तुका। हे माना येताले ते बोडयांच्यो बोडयो आहलेल्यो, बोडयांनी सारताले पयलीं। आतां मागीर थोड्या दिसांनी आमी ती आमचो एक माना आहलेलो तेणे चेंजीस केले, म्हणटकच ही सिस्टम केली। आतां एक 4 वर्सां जाली ही सिस्टम आमी, हितून कितें तांकां त्रास जायना ते घासपाक, फकत घालपाचे आनी काडपाचे इतलोच तांकां त्रास, बाकीचे हे सोडले न्हू म्हणटकच तो ऑटोमॅटीक चालू जाता। तशी सिस्टम केली, ही सिस्टम तांकां चड बरी पडली। नाजाल्यार पयलींची सिस्टम आसलेली पळय ती सगळो ओगूच तेंची एनर्जी वेस्ट जाताली, तशें जालें। म्हणून काडटा आनी हांगासर हे 2 गाणे आमी एका मिशिनान घालता, हे 2 गाणे म्हणजे हे 2 डबे ते येता एका हितून घालता जाल्यार मागीर सारको गाणो जाता। तुवें पळोवपाची कशी सायज जाल्या ती, दाट पातळ तुवें हांगा पळोवपाचें अशें, आनी जालें कशें दिसलें जाल्यार मागीर तुवें काडपाचें। मागीर काडटा आनी हांगा ताका बारीक बारीक मातशे कोडे बिडे उरता न्हू पावडर बी, तो हांगा चाळणीर घासता आमी, म्हणजे अशें चाळटा, चाळ्ळे म्हणटकच मागीर जावता ते धवे फुल्ल रावता मागीर, हय हो लास्ट। मागीर ते भितर व्हरून दवरपाची दाट पातळ कशी आहा ती, आनी मागीर थंय मागीर ती चाळटा। हय हेका ब्रेक आहा न्हू, ही सिस्टम ब्रेकाची ताका भितर दाते आहा पळय ते दात्याचेर तुका जाय तितले करूंक जातात, पातळ जाल्यार पातळ, दाट जाल्यार दाट, ब्रेकाचेर आहा ते सगळे। हांगासर थंयच्यान हाडले न्हू म्हणटकच हांगासर आमी निवो घालता, हे हांगा हे निवोन जाले न्हू म्हणटकच एक रात बी उरता निवपाक, निवोन जाले म्हणटकच मागीर आमी पॅकिंगाक घालता, कोणाची ऑर्डरी आहा तांकां ऑर्डरी पडटा। हय घरची म्हाजी भुरगीं चेडूं बीन आहा पळय ते म्हाका खूब हेल्प करता, बायल हेल्प करता आनी आमच्या वाड्या वयले सगळे भुरगे येता। आतां पॅकिंग करपाक बी रातचे सगळे कामाचे सगळे येता ते, ते येवन बसता थंय भरता, सकयल वयर हाड तेंचे चालू आसता। आमी 5 किलो करता, 2 किलो करता आनी 1 किलाची। आमकां खूब वर्सां जालीं, 20 वर्सां जावन वतली। म्हाजो घोव करतालो पयलीं, मिस्टर म्हाजो, म्हळ्यार तेच्या वरसून हांव जाणा न्हू तो करतालो, तो दोगांय करतालीं आमी। तेच्या वरसून आतां तो पिड्यार रावलो म्हणटकच हांव आतां करता। शेव, चिवडा, मक्याचो आनी शंकरपाळी, चकरी, लाडू पिठाचे
गव्हाचे मुगाचे आणि रव्याचे आणि फोव. कोविडाच्यान मागीर आमी आमची कला दाखोवया म्हटले म्हणल्यार ते खूब बरे अशें गेले. म्हाका मागीर खूब रिस्पॉन्स येयलो तूं कर आं म्हणून, तुका जाय जाल्यार आमी हेल्प करता म्हणून. पण हांवें थोडे 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 आतां खूब हें जालें, खूब फामाद तिवरेचो शो. हय हो तीख शो आसा. तीख शो तो मेन तो इम्पॉर्टंट आमकां सगळ्या लोकांक. मागीर बेसन लाडू, मागीर पिठाचे ते रव्याचे लाडू, मागीर हो चिवडो फोवान चकरी, तीख फोव, साखरेचे फोव आयज करतली. स्पेशल कशें आमी पण डेली कंटिन्युअस चालूच करता. म्हणजे सगळे एकाच दिसा जायना न्हू, एक एक आयटम. शंकरपाळी, मक्याचो चिवडो, मक्याचो सुद्धा आमी हे करता तीख फोव. ह्या बिझनेसाक आमचे ऑलमोस्ट आता 10 years डावन कंप्लीटेड. सो बेसिकली इट वॉज माय पेरेंट्स बिझनेस. तांच्यांनी सुरू केल्लो आफ्टर रिटायरमेंट एंड हांवें आनी म्हाज्या वायफ वी जस्ट गेव इट अ ब्रँड नेम 3 years बॅक एज द गोवन लड्डू आनी थंयसून सुरवात केली. द रिजन बीइंग I was based in UK. I still work for a UK company and थंयसून we both wanted to work together. हांव आनी Pia, my wife, we wanted to work together, so we registered it as a brand and carried on from there. 3 वर्सां जालीं आता. हांगासर करता, हांगाच करून हांगाच विकता. हांव एकटीच करता आनी कोणाकूय मातशी घेता हांकां कामां. एक वचन कितें विशय करतात. हे पिठाचे, हे मेचे, बेसन मुगाचे आनी रव्याचे आनी हे फोव एकच तरेचे. हो चिवडो फोवांचो आनी हे तिखचे फोव. आता साखरेंचे करतली म्हटल्यार टायम आहा न्हू, ते मागीर दिवाळी. गोवन फूड बिकॉज म्हाजी माँ जी हे सगळें करता, शी वॉज नोन फॉर द लड्डूज. या द मेन प्रोडक्ट वॉट वी सर्व इज द लड्डू. सो ताका लागून असो लाडू हांगासर आमच्या गोंयांत सोडून खंय इजिली करना. बिकॉज rest of the parts of India, if you see, they don't use coconut in their laddus. Ami galta. So basically this is the Goan style of preparing the laddus. So the Goan laddu. Amcho the prime business asa pay, that is not just related to the laddus or the sweets. Ami traditional Goan foods such as chad bar dita. So traditional Goan foods includes different types of pho. Not just the pho. Ami Diwali ko tose target karna, but rest of the occasions also. करम म्हणतो, खतखते, मणगणे, मुंगाटी, ऑल दिस ट्रेडिशनल फूड्स आमी करता आमच्या शॉपार. सो स्पेशली विथ रिगार्ड्स टू आता दिवाळी येता म्हणून आमचे कडेन डिफरंट टायप्स ऑफ फोव मेळटले. लायक दुदांतले फोव म्हणतो, सुके फोव, तिखट फोव. आता हे हॅम्पर्स वता आमचे, हॅम्परान डिफरंट टायप्स ऑफ फोव्स तशे. ओके, मेन म्हटल्यार कितें जाता, लोकांक टेस्ट येवंक जाय न्हू. टेस्ट येयल्या उपरांत आवड मेळटा आनी रिस्पॉन्स मेळटा. 6-7 वर्सां जाली. 7 वर्सां जाली आमी. पयलीं म्हाजो मांव करी, बापूय तेजो तो हें आलो न्हू. आतां दिवाळी येयली न्हू, शेव, चिवडो, बेसन लाडू, रव्याचे लाडू, पिठ्याचे लाडू, मुगाचे, पिठाचे लाडू, मागीर मुगाचे लाडू आनी चकऱ्यो, शंकरपाळी. पीठ मुगो तातूंत मिरची घालता, हिंग घालता आनी हें घालता, साखर घालता, तारवटी मिरची, बेश्टी तांबडी मिरची, हिंग, साखर आनी जालें. पीठ कालयता, एक 2-3 किलो कालयता गो. जाता 50 ना, कमी जातली पॅकेटां. एका 12 आसता, पाव किलाची. हय. आतां तातूंत फोव जेन्ना दिवाळी जाली, सून आफ्टर दॅट आमकां ते कॉर्पोरेट ऑर्डर्स आसता नाजाल्यार कंपनी ऑर्डर्स आसता, तातूंत वताच. नाजाल्यार आमच्या शॉपाचेरूय अवेलेबल आसताच. फॉर द नेक्स्ट 2 weeks आफ्टर दिवाळी आमचे कडेन डिफरंट टायप फोव आसतात. सो तूं बटाट फोव म्हण, नाजाल्यार वोले फोव म्हण, दुदांतले फोव म्हण, नाल्लांतल्या रोसांतले फोव, सुके फोव, गोडांतले फोव करता. करम, सो आतां दिवाळेचो फळार म्हणटा पळय आमी, तो आसता. सो फराळान तुका कितें जाता, एक करम येतली, बटाट फोव येतले, चपाती, उसळ, ते सगळे तुका एक प्लेटरान मेळ्ळे. यू ट्रेडिशनल अँड यू फील गूड जेन्ना तूं ती प्लेटर आपल्या मुखार पळयतलो. इट इज होमली बिकॉज एवरीथींग इज प्रिपेर्ड एट होम. यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. इजिली अवेलेबल इन सिटी. साखरेचे फोव, तीख फोव आनी शेव. मेन आमचो तीख शेव तो इम्पॉर्टंट आमकां.
म्हणजे चडशे लोक येयलो आता इतले सुद्धा सामान हाडले जाल्यार लोक तीख शो आमकां तीख शो सोंपलो जाल्यार आमकां बंद करचे पडटा तीख शो चडशे खूप अशे आता लोकल असता पळय चडशे तीख शोच व्हरतात साखरेचे साखरेचे फोव तीख फोव चकरी शंकरपाळी हे शेव डाळीची कापां सगळे म्हणजे आता हांव मनशां घालता घरान कामेरे घालता आता ती सांजची येतली न्हू जेवन मागीर हांव तेंच्या वांगडा एक 8-9 सुद्दां उरता आमी हो हांगा उरता हॅम्पर्स ओके हॅम्पर्स आमचे कडेन वेगवेगळे हॅम्पर्स आसता डिपेंडींग ऑन युअर बजेट वी प्रिपेर द हॅम्पर्स अँड दीस आर स्पेशली टार्गेटींग द कॉर्पोरेट ऑफिसीस सो ऑफिसीस मागीर थोड्यांचे आपले क्लायंट्स आसता क्लायंट बेजीस सो तांकां हॅम्पर्स खूब वता अपार्ट फ्रॉम द हॅम्पर्स मागीर रेग्युलर वॉक इन कस्टमर्स आसता दे लूक फॉर द डिफरंट टायप्स ऑफ फरसाण पीपल प्रिफर द होममेड फरसाण ओके इजिली भायर दुसरे मेळटा बट पीपल प्रिफर द होममेड वन्स सो ताका लागून चकरी म्हणटू शंकरपाळी दॅट गोज ऑफ दॅट्स अ फास्ट सेलिंग थिंग ड्युरींग दिवाली एम्प्लॉयमेंट आतां म्हाजे कडेन ऑलमोस्ट वी हॅव अ टीम ऑफ अरावंड 15-16 लोक आनी हे दिवाळेकूच अशें न्हू दे आर देर विथ मी थ्रू आउट हय बिकॉज आमची दिवाळी जाली की आमचो क्रिसमस आसतलो क्रिसमस जालो की नेक्स्ट इयर चवथ आसतली होली आसतली मदीं सो दे आर दे आमची फेस्टिवलाकूच तशें चड वाडटा अशें ना थ्रू आउट द बिजनस आमकां गरज आसतात तांची बिकॉज द मेन प्रिपरेशन इज डन बाय म्हाजी मां आनी पिया सो अपार्ट फ्रॉम दॅट वॉट वी नीड द हेल्प फॉर पॅकींग एंड स्टाफ ताका लागून आमकां ती जायूच पडटा बिकॉज द क्वॉन्टिटी आतां तुमी पळयलात आसतली द क्वॉन्टिटी वॉट वी प्रिपेर इज ह्यूज सी ट्रेंड कीप्स ऑन चेंजींग ओके नॉट जस्ट ऑफ दिवाळी सगळ्यात फेस्टिवलांचे ट्रेंड सगळेच चेंज जावपाक लागल्या बट being a pioneer of the traditional foods, I don't want to follow the trend. Okay, we want to stick to the traditional ways of doing stuff. ताका लागून आमी ह्यो ज्यो शंकरपाळी बीन आसा त्यो सगळ्यो हातान हे करपाक म्हाजे कडेन मशीन इजिली अवेलेबल आसता बट द मशीन वोंट गिव यू द टेस्ट वीच हँडमेड स्टफ गिव्स यू या इफ दॅट मेक्स सेन्स सो या वी डोंट चेंज इट वी स्टिक टू द ट्रेडिशनल स्टफ पयलीं कितें आमी आतां पेस्टे पयलीं चाळूंक रावतूच जाल्यार कितलेच फोव खाताले आतांचे भुरगे चिमटी मारपाक तयार ना खावंकूच चडिना आनी लोक कितें म्हणटा पयलीं कितें लोक भरपूर खाताले तेंच्या दारान वचून भरपूर हाडटाले बी सुकयताले बी पूण आतांचें तशें ना आतांचे भुरगे खावंकूच जाय ती म्हणटा आमी 4 जाणां 1 किलो पुरो खूब जाले अशें म्हणटा द फेस्टिवल ऑफ लायट्स अ गोवन दिवाळी स्टोरी हाच्या आयच्या एपिसोडात आमी पळयली गोंयची दिवाळेची पारंपारीक खाणां आनी ताचे फाटली तयारी आनीकूय कार्यावळी आमी तुमच्या मुखार घेवन येत रावतली ताका लागून पळयात द वॉयस फॉर गोंय.